बघा आजचा नवीन चॅप्टर आपला मूड चॅप्टर आहे आणि मूड चॅप्टर राज्यशास्त्र 16, 17, 18, 19 4 वर्ष आलेला आहे. कंबाईन 2018ला आहे, त्यानंतर STIला आहे 2018ला आणि असिस्टंट 17ला. आपण प्रश्न याच्यावरती थोडक्यात मूड काय, खूप सोपा चॅप्टर आहे. इयत्ता 8वी 9वीचा चॅप्टर आहे मूड. जसा तुमचा मूड असणार आहे आज अभ्यासाचा किंवा नसणार आहे, तसा ना वर्बचा पण एक मूड असतो. जो वर्ब असतो मेन वर्ब, आता मेन वर्ब काय विचारू नका, वाक्याचा जो मेन वर्ब असतो त्याचा एक मूड असतो. म्हणजे काय, एक मॅनर असते, एक मेथड असते त्याची एक्सप्रेशनची. म्हणजे एक वाक्य घेतलं तुम्ही, त्या वाक्यामधलं मेन वर्ब तुम्हाला माहिती आहे, मग त्या मेन वर्बचं पण एक इच्छा असते, त्याचं पण एक एक्सप्रेशन असतं. मग ते एक्सप्रेशन कुठलं असतं, त्याचं 3 प्रकार असतं. तर मूड आहे ना, वर्ब जे एक्सप्रेस करतं, ज्या मॅनरमध्ये तो एक्सप्रेस होतो त्या मॅनरला, त्या मेथडला म्हणतो आपण मूड. ठीक आहे. जसं तर बघा, तुम्ही मला म्हटलं की सर मला 500 रुपये द्या जरा, मग तुला उत्तर दिलं बरं ठीक आहे सांगतो, निगेटिव्ह टोन आहे, निगेटिव्ह मूड आहे. म्हणजे अरे देतो ना तुला, कधी पाहिजे, पॉझिटिव्ह टोन आहे. बघा बोलण्यामध्ये ना एक विशिष्ट मेथड असते, एक मॅनर असतो, एक पद्धत असते. ती पद्धत 3 प्रकारे असते. एक असते इंडिकेटिव्ह मूड, एक असते सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मूड. 2 नाव आहे त्याला, सब्जेक्टिव्ह नाही, सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मूड, आणि तिसरा इम्परेटिव्ह मूड. असे 3 प्रकारे मेथड आहे. या मेथड थ्रू तो जो मेन वर्ब असतो तो एक्सप्रेस करतो. मग त्याची डेफिनेशन काय आहे बघा मूडची, द एक्सप्रेशन ऑफ ए वर्ब इज कॉल्ड मूड, किंवा द डिफरंट मॅनर ऑर मोड्स इन विच द ॲक्शन डिनोटेड बाय द वर्ब इज कॉल्ड मूड. थोडक्यात काय, आपल्या मराठी भाषा सांगतो मी. एक वाक्य आहे ना, त्या वाक्यात मेन वर्ब आहे, तो मेन वर्ब आहे ना 3 प्रकारे एक्सप्रेस होतो. 3 प्रकारे एक्सप्रेस होतो, इंडिकेटिव्हद्वारा, सब्जेक्टिव्ह कंडिशनलद्वारा, आणि एक असतो इम्परेटिव्हद्वारा. खूप सोपं आहे. बघा तुम्हाला सांगतो थोडक्यात, न लिहिता संपून जाईल चॅप्टर. इंडिकेटिव्ह मूड काय, टेन्सचे वाक्य सगळे इंडिकेटिव्ह मूड आहे. युनिव्हर्सल ट्रूथचे वाक्य सगळे इंडिकेटिव्ह मूड आहे. सब्जेक्टिव्ह काय, सगळे कंडिशनल वाक्य, खोटारडे वाक्य, इफ आय वेर यू, हॅड आय बीन युअर प्लेस, सगळे खोटारडे वाक्य सब्जेक्टिव्ह मूडचे असतात. आणि इम्परेटिव्ह V1 ने सुरू होणारे वाक्य सगळे इम्परेटिव्ह असतात. संपलं चॅप्टर. ठीक आहे, संपलं खरं. आता आपण एक काम करूया, मी तुम्हाला आधी इंडिकेटिव्ह मूड सांगतो त्याचे वाक्य लिहू, सब्जेक्टिव्ह मूड सांगतो त्याचे वाक्य लिहू, आणि इम्परेटिव्ह मूड सांगतो त्याचे वाक्य लिहू सगळे, आणि त्यानंतर मग एकच वेळी सगळे प्रश्नपत्रिका घेऊ आपण. म्हणजे जेवढे प्रश्न याच्यावरती आलेले आहेत तेवढे. क्लिअर. तुम्ही आधी हा चार्ट काढून घ्या, हे लिहून घ्या, मग आपण स्टार्ट करू. इंडिकेटिव्ह मूड काय आहे बघा. आता इंडिकेटिव्ह मूड आपण स्टार्ट करतोय. इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय येतं एक्झॅक्टली, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यातले पहिला पॉईंट काय आहे, टू मेक स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स. आता स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स म्हणजे काय, की मला सांगा तुमचा जिल्हा कुठला आहे, तो फॅक्ट आहे. तुमचं शिक्षण काय आहे, तुमची जात काय आहे, तुमचा धर्म काय आहे, तुम्ही काय काम करतात, हे फॅक्टच आहे. तुम्ही सकाळी लायब्ररीत जातात, हे फॅक्ट आहे, सत्य आहे. तर स्टेटमेंटचे वाक्य जे असतात ते सगळे इंडिकेटिव्ह मूडचे असतात. 2 नंबर, ॲसर्टिव्ह सेंटेन्स. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स काय शिकायचं बाकी आहे, सांगतो तरी पण. ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे सगळे टेन्स, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सगळ्या टेन्सचे वाक्य इंडिकेटिव्ह मूडचे असतात. मग तुम्हाला टेन्स माहिती पाहिजे, सगळे 12 टेन्स आपले. तिसरा पॉईंट, युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ काय बरं, जे सायंटिफिक फॅक्ट, जे जगामध्ये सगळ्या गोष्टी सत्य आहेत त्यांचा समावेश इंडिकेटिव्ह मोडमध्ये होतो. क्लिअर. ह्या 3 गोष्टी बघा, एक स्टेटमेंट ऑफ फॅक्ट जे असेल ते, त्यानंतर सगळे ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस, आणि त्यानंतर युनिव्हर्सल ट्रूथची वाक्य सगळे इंडिकेटिव्ह मूडचे असतात. म्हणजे अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये जो वर्ब असतो तो काय एक्सप्रेस करतो, तो इंडिकेट करतो काहीतरी करता, त्याला इंडिकेटिव्ह मूड म्हणतात. मग ही वाक्य आहेत बघा. पहिलं वाक्य, नेपोलियन डाईड ॲट सेंट हेलेना. हे खरं आहे. म्हणजे सपोज मी जर असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज बॉर्न इन मध्य प्रदेश, सो इट इज अ फॅक्ट, खरं आहे ते. किंवा मी असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सरनेम वॉज इन रिअल वॉज नॉट आंबेडकर, हे खरं आहे, रिअल आहे, फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे की नेपोलियन डाईड ॲट सेंट हेलेना, तिथंच मेला येतो, हे फॅक्ट आहे. दुसरं, रोशन राईट्स लेजिबली. रोशन राईट्स लेजिबली म्हणजे वाचता येण्यासारखं लिहितो तो, हे वाक्य असिस्टंट 13चं. मग आता काय वाक्य आहे माझं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. माय मदर टेल्स अ स्टोरीज, हे वाक्य असिस्टंट 16चं, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. इंडिया इज द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, हे फॅक्ट आहे, इट इज द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. द सन रायझेस इन द ईस्ट, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. द फार्मर इज प्लगिंग द फील्ड, द फार्मर इज प्लगिंग द फील्ड प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. थोडक्यात टेन्सच्या वाक्यांचा सगळा समावेश इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. हा याचा पहिला पॉईंट आहे. क्लिअर. हा पहिला पॉईंट तुम्ही लिहून घ्या, आपण दुसरा पॉईंट शिकूया.
इंडिकेटिव्ह मूडचा. इंडिकेटिव्ह मूड संपला नाही अजून. तर पहिल्या पॉईंटमध्ये काय काय येत आहे, युनिव्हर्सल ट्रूथचे वाक्य, फॅक्ट असेल किंवा आपल्या टेन्सची वाक्यांचा समावेश इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. क्लिअर. दुसरा पॉईंट शिकू आपण, तुम्ही लिहून घ्या आधी. बघा आता इंडिकेटिव्ह मूडचा दुसरा पॉईंट आहे. इंडिकेटिव्ह मूडचा आपण पहिला चॅप्टर घेतला, त्यातला पहिला पॉईंट होता ॲसर्टिव्ह सेंटेन्स, म्हणजेच काय आपले साधी वाक्य फॅक्टची किंवा युनिव्हर्सल ट्रूथची. दुसरा पॉईंट असा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात, एक असतो येस नो टाईप आणि एक असतो WH. हे सगळे जे वाक्य असतात ते इंडिकेटिव्ह मोडचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात, ते इंडिकेशन हा जो मोड आहे ना, हा एक्सप्रेस करतात, इंडिकेट करतात काहीतरी. मग कुठला प्रश्न पाहिजे याच्यामध्ये, येस नो टाईप पण चालेल आणि WH पण चालेल, दोन्ही प्रकारचे प्रश्न याच्यात येतात. पहिलं, आर यू हॅप्पी टॅक्स असिस्टंट 2014चं वाक्य आहे. आर यू हॅप्पी, क्वेश्चन मार्क आहे. दुसरं, हॅव यू फाउंड द बुक, ठीक आहे, हा क्वेश्चन मार्क आपला येस नो टाईप. वेन डज द ट्रेन लिव्ह फॉर मुंबई, ठीक आहे, हा आपला WH आहे. व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस रेडिओ, हाही WH आहे. वुड यू लाईक टू हॅव लंच विथ मी, हा माझा येस नो टाईपवाला आहे. आणि वेअर डिड यू हाईड द लेटर. थोडक्यात कुठलाही प्रश्न आला म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आलं, ते वाक्य इंडिकेटिव्ह मूडचं असतं. क्लिअर. संपला माझा दुसरा मुद्दा, लिहून घ्या हा. बघा तिसरा पॉईंट आहे आपला आणि शेवटचा पॉईंट आहे, इंडिकेटिव्ह मूड संपलाय. तिसरा पॉईंट आहे रिअल कंडिशन. रिअल कंडिशनच्या सगळ्या वाक्यांचा समावेश इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. आता रिअल कंडिशन कुठली, तर आपलं चॅप्टर 8 रिअल कंडिशन म्हणजे प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी किंवा दोन्ही प्रेझेंट टेन्स, झिरो कंडिशन, खरं असलेलं, ठीक आहे. तर रिअल कंडिशनच्या वाक्यांचा समावेश सगळा आपल्या इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. कुठल्या टेन्सचे असतात ते, सिंपल प्रेझेंट टेन्सचे असतात ते. हे बघा व्यवस्थित आहे का, अनरिअल कंडिशन नाही याच्यात. जर मी तुझ्या जागी असतो तर, इफ आय वेर यू, हॅड आय बीन यू, ते सब्जेक्टिव्ह मूड आहेत, खोटारडे. हे खरं आहे, फॅक्टवाला आहे. इंडिकेटिव्ह मूडमध्ये फक्त रिअल कंडिशनचा वापर होतो, अनरिअल नाही. रिअल कंडिशन म्हणजे कुठली, प्रेझेंट टेन्सची कंडिशन, लाईकली कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन, पॉसिबल कंडिशन, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता इथं, ठीक आहे. आणि जे सब्जेक्टिव्ह मूड आहे, जो दुसरा टाईप आहे, त्याच्यामध्ये अनरिअल कंडिशनचे वाक्य येतात, ठीक आहे. मग आता आपल्याला रिअल कंडिशनचे वाक्य जे आहे ना, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी. मग बघा, इफ आय एम टू बी अ बेगर इट शॅल नेव्हर मेक मी अ रास्कल. जरी मी भिकारी जरी झालो तरी याचा अर्थ असा नाही की मी वाईट होणार आहे. मग हे बघा, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंटची ऑक्झिलरी, हे झाले रिअल कंडिशनचं वाक्य. मग याच्यातील वर्ब काय इंडिकेट करतायत, तर ते इंडिकेटिव्ह मूड एक्सप्रेस करतायत. दुसरं वाक्य, इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम, हे वाक्य आहे असिस्टंट 2016चं, आपण घेऊ प्रश्नपत्रिकेमध्ये. जर पाऊस पडला तर मी घरी थांबेल. इफ माय फ्रेंड वॉन्ट्स इट आय शॅल गिव्ह इट टू हिम, जर माझ्या मित्राला हवं असेल तर त्याला मी देईल. असिस्टंट पुन्हा 16चं वाक्य आपण घेऊ प्रश्नपत्रिकेमध्ये. तिसरं, इफ ही इज अ रिंग लीडर ही डिझर्व टू बी पनिश्ड, जर तो चोरांचा गुंड आहे, तो जर मोरक्या असेल तर त्याला शिक्षा होईलच, हे रिअल कंडिशन आहे. पुढचं बघा, इन केस इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड, जर पाऊस पडला तर मॅच कॅन्सल होईल. थोडक्यात त्या सगळ्या कंडिशन प्रेझेंट टेन्सच्या आहे. प्रेझेंट टेन्सच्या कंडिशन म्हणजेच इंडिकेटिव्ह मूड होय. गेट झालंय. जर अनरिअल कंडिशन आली तर तो कंडिशनल मूड आहे, तर तो सब्जेक्टिव्ह मूड आहे. तो शिकू आपण दुसऱ्या प्रकारात. तर आपण मूडचे 3 प्रकार बघितले, एक आहे इंडिकेटिव्ह मूड, दुसरा सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मूड आणि तिसरा इम्परेटिव्ह मूड. पहिला जो आहे इंडिकेटिव्ह मूड तो संपला इथं. मी आधीच म्हटलं 8वी 9वीचं चॅप्टर आहे, हे काय असं बिग डील नाही आहे, एकदम सोपं चॅप्टर आहे. तर पहिलं इंडिकेटिव्ह मूडमध्ये 3च गोष्टी आहे फक्त, लक्षात घ्या. पहिलं म्हणजे काय, फॅक्टची वाक्य, युनिव्हर्सल ट्रूथची वाक्य. दुसरं म्हणजे काय, तर रिअल कंडिशन. रिअल कंडिशन म्हणजे काय, की ज्या सगळ्या रिअल गोष्टी आहेत त्या सगळ्या कंडिशनमध्ये येतात, प्रेझेंट टेन्समध्ये, त्या सगळ्या याच्यात समावेश होतील. तिसरी गोष्ट म्हणजे काय, आपले क्वेश्चनवाले म्हणजेच काय, म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस सगळे, WH असू द्या किंवा येस नो टाईप असू द्या, ह्या तिन्ही वाक्याचा समावेश इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. संपलाय. दुसरं असेल सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह मूड काय बरं, सगळे खोटारडे वाक्य, पास्ट टेन्सच्या कंडिशन म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड. आणि इम्परेटिव्ह कंडिशन म्हणजे काय, इम्परेटिव्ह मूड म्हणजे काय, V1 ने सुरू होणारे वाक्य. क्लिअर. म्हणून म्हटलं मी 7वी 8वीचं चॅप्टर आहे हे, ठीक आहे, लिहून घ्या. याच्यानंतर दुसरा आपण चॅप्टर चालू करू. दुसरा प्रकार म्हणजे सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मूड. बघा दुसरा प्रकार आहे आपला मूड मधला, तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड. त्याला अजून एक नाव आहे कंडिशनल मूड. त्याचा पहिला पॉईंट आहे की त्यामध्ये सगळे अनरिअल कंडिशनचे वाक्य येतात. आता अनरिअल कंडिशन काय बरं, तर इम्पॉसिबल कंडिशन, इमॅजिनरी कंडिशन, इम्प्रोबॅबल कंडिशन, अनलाइकली कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन, म्हणजे सर्व सिंपल पास्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्सच्या ज्या कंडिशनलचे वाक्य होते त्यांचा सर्वांचा समावेश सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो किंवा कंडिशनल मूडमध्ये होतो. मग एक कसले सगळे खोटारडे त्या गोष्टी, सगळ्या खोटारड्या कशात,
तर पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी, पास्ट परफेक्ट, मॉडल परफेक्शन, हे सगळे वाक्य म्हणजे सब्जेक्टिव्ह मोडचे असतात. कसं तर बघा, पहिलं वाक्य, इफ आय वेर यू आय शुड नॉट डू दॅट. आलेलं आहे वाक्य हे एमपीएससीला. जर मी तुझ्या जागी असतो तर मी ते केलं नसतं. पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी, खोटारडे आहे, हे झालं माझं सब्जेक्टिव्ह मोड किंवा माझं झालं कंडिशनल मोड. इफ वी स्टार्टेड नाऊ वी वुड बी इन टाइम. जर आपण चालू केलं असतं आताच तर आतापर्यंत संपलं असतं. पास्ट टेन्स, पास्टची ऑक्झिलरी. वेर आर यू आय वुड ॲक्सेप्ट दॅट ऑफर. जर मी तुझ्या जागी असतो तर ते मी ऑफर ॲक्सेप्ट केली असती. हॅड ही बीन हिअर वी कुड हॅव स्टार्टेड डिनर. जर तो इथं असता तर आपण डिनर चालू करून टाकलं असतं. इफ शी मेट मी आय माइट गाईड हर. सगळ्या पास्ट टेन्सच्या कंडिशन आहे. अनरिअल कंडिशन म्हणून यांना, हायपोथेटिकल म्हणू, इमॅजिनरी, इम्पॉसिबल, इम्प्रॉबेबल, अनलाइकली, सगळ्यांचा यांचा समावेश सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मोड होतो. क्लिअर? तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, रिअल कंडिशन म्हणजे इंडिकेटिव्ह मोड, अनरिअल कंडिशन म्हणजे सब्जेक्टिव्ह मोड. क्लिअर? यातला पहिला पॉईंट आहे हा. अजून आहे बरंच याच्यामध्ये, लिहून घ्या पहिला पॉईंट हा. बघा दुसरा पॉईंट आपला सब्जेक्टिव्ह मोड मधला, तो म्हणजे विशची वाक्य. विशच्या वाक्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मोडमध्ये होतो. ऍक्च्युली विशचे वाक्य वेगळे नाही आहे, हेच अनरिअल कंडिशनचे वाक्य आहे. अनरिअल कंडिशन म्हणजे काय, विश असते ते वाक्य आणि हे वाक्य सेमच आहे, पण मी मुद्दाम सेपरेट केलं आहे. तर विशच्या वाक्य सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो आणि हे सुद्धा खोटारडेच वाक्य आहे. आय विश आय न्यू हिज नेम. काश मला त्याचं नाव माहिती असतं, म्हणजे माहिती नाही आहे, खोटारड आहे, अनरिअल कंडिशन आहे. आय विश आय वेर अ मिलेनियर. काश मी जर मिलेनियर असतो तर. शी विशेस द कार बिलॉंग टू यू. PSI 17 आलेला आहे. ओ दॅट आय वेर यंग वन्स अगेन. काश मी अजून पुन्हा यंग असतो तर. आय विश ही वेर डेड. काश तो मेलेला असता. हे सगळे विशचे वाक्य म्हणजेच अनरिअल कंडिशन आहे, म्हणजेच हे पास्ट टेन्सचे वाक्य आहेत. हे सगळे खोटारडे वाक्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो, म्हणजेच कंडिशनल मोडमध्ये होतो. लिहून घ्या सगळे वाक्य. बघा तिसरा पॉईंट याच्यातला सब्जेक्टिव्ह मोड मधला, तो म्हणजे ॲज इफ, ॲज दो आणि द वे यांच्या वाक्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो. आता ॲज इफ काय, ॲज दो काय आणि द वे काय, सिंपल पास्टमध्ये शिकलो आपण. सिंपल पास्टच्या कंडिशनमध्ये जणू काही, जसे काही, खोटारड आहे ते पण. म्हणजे जणू काही हा स्वतःला शाणा समजतो, जसं काही याला सगळं येतं. या सगळ्या खोटारडेच वाक्य आहे, म्हणून यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो. बघा ॲज इफ जणू काही, जसे काही, ॲज दो तेच, द वे पण तेच. मग हे काय असतं, अनरिअलच आहे. यांचा सगळ्यांचा समावेश काय होईल, सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होईल. ही ऑर्डर्स मी अबाउट ॲज इफ आय वेर हिज वाईफ. तो मला अशा ऑर्डर देतो जसं काही मी त्याची बायको आहे, पण आहे का मी नाही, म्हणजे त्याचा असा अर्थ होतोय. खोटारड वाक्य. ही वॉक्स ॲज दो ही वेर ड्रंक. तो असं चालतो जसं दारू पिलेला आहे, पण तो पिलेला आहे का, नाही. तिसरं, शी टॉक्स द वे शी वेर अन IAS ऑफिसर. ती अशी बोलते जसं की ती IAS आहे, पण ते आहे का नाही. म्हणून तीन वाक्य अनरिअल कंडिशन आहे, म्हणून यांचा समावेश कंडिशनल सेंटेन्समध्ये होतो, कंडिशनल मूडमध्ये होतो, ते सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो. चौथा पॉईंट आहे बघा, इट इज टाइम, इट वॉज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज अबाउट टाइम. यांचाही आपण सिंपल पास्टमध्ये शिकलो आहे अनरिअल कंडिशनमध्येच, की आता वेळ झालेली आहे, ते आता ज्या क्रियेचा टाइम झालेला आहे, म्हणजे ते आता होणार नाही असा त्यांचा अर्थ होतो. इट इज टाइम वी स्टार्टेड. आतापर्यंत चालू केलं असतं आपण हे. इट इज हाय टाइम दे अराइव्ड. आतापर्यंत ते आले असते. इट इज अबाउट टाइम ही वेर हिअर. तो आतापर्यंत इथं राहिला असता. खोटारड आहे. हे सगळे खोटारडे वाक्य आहे, फक्त वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये त्यांचा वापर होतोय. आणि विषय म्हणजे आपण हे शिकलोय, ऑलरेडी शिकलोय आपण हे. तर यांचा वापर सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो आणि तेच आपल्या कंडिशन मोडमध्ये होतो. लिहून घ्या 2 पॉईंट. अजून एक पॉईंट आहे याचा, तेव्हा सब्जेक्टिव्ह मोड संपेल. बघा आता मूडचा आपला पुढचा पॉईंट आहे. मूडमध्ये जो आपला दुसरा प्रकार चालू आहे तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मोड किंवा कंडिशनल मोड. त्यामधला 5वा पॉईंट आपला आहे तो म्हणजे पर्पजचे वाक्य. जे पर्पजचे वाक्य, जे हेतूचे वाक्य असतात त्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो. आता हेतूची वाक्य काय आहे बरं, याला इंटेन्शन पण म्हणतो आपण, पर्पज पण म्हणतो. तर कंडिशनमध्ये शिकलोय आपण, किंवा आपण ॲडव्हर्ब क्लॉजचा पर्पजमध्ये शिकलोय, किंवा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये शिकलोय की पर्पजचे वाक्य, हेतूचे वाक्य कशाने जोडतो आपण, दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट आणि लेस्ट. लेस्ट आपलं ते त्यात शूड येतो, नॉट येत नाही, तो लेस्ट. ठीक आहे. तर थोडक्यात काय, दॅटने जोडलेलं वाक्य, इन ऑर्डर दॅटने जोडलेलं वाक्य, त्यानंतर माझं सो दॅटने जोडलेलं वाक्य आणि लेस्टने जोडलेलं वाक्य, हे सगळ्या वाक्यांचा समावेश आपला सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो किंवा कंडिशनल मोडमध्ये होतो. हा आपला 5वा रोल आहे. मग बघा पहिलं वाक्य, आय मूव दॅट मिस्टर गुप्ता बी अपॉइंटेड चेअरमन. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, मी असं बोललो की, माझा असा मुद्दा मांडला की जेणेकरून मिस्टर गुप्ता अपॉइंटेड केले पाहिजे चेअरमनचे. तर हा दॅटने जोडलेलं वाक्य आहे माझं, म्हणून हे वाक्य माझं कशाचं आहे, हे पर्पजचं वाक्य आहे, दॅटने जोडलं आहे. दुसरं वाक्य बघा, इट इज सजेस्टेड दॅट अ रिंग रोड बी बिल्ड
टू रिलीव्ह द कंजेशन. म्हणजे हे सजेस्ट केलेलं आहे की बाबा तो रिंग रोड जो आहे तो बिल्ड केला पाहिजे की जेणेकरून हे कंजेशन कमी होईल. ठीक आहे. पुढचं, वी रिकमेंडेड दॅट द सबस्क्रिप्शन बी इन्क्रीज टू 10 रुपीज. हे वाक्य इंजिनिअरिंग 16चं आहे. वी रिकमेंडेड दॅट. ठीक आहे. हे दॅटने वाक्य जोडलं आहे. म्हणजे दॅट सो दॅटने जोडलेले वाक्य जे असतात ते असतात पर्पजचे आणि त्यांचा समावेश होतो सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. पुढचं बघा, आय रन फास्ट दॅट आय मे विन द रेस. असिस्टंट 16चं वाक्य आहे. हे सगळं वाक्य आपण घेऊ क्वेश्चन पेपरमध्ये, आधी समजून घ्या फक्त. आय रन फास्ट दॅट, मी जोरात धावतो की जेणेकरून मी ती रेस जिंकेल, हेतू आहे. वी ईट इन ऑर्डर दॅट वी मे सर्वाइव्ह. हे वाक्य आलेलं आहे आपल्याला, पुन्हा घेतलं आहे आपण हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. आपण खातो की जेणेकरून जगलो पाहिजे. क्लिअर. तर थोडक्यात दॅटने जोडलेले, सो दॅटने जोडलेले, इन ऑर्डर दॅटने जोडलेले आणि लेसने जोडलेल्या वाक्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो. त्यांना आपण म्हणतो पर्पजची वाक्य. ठीक आहे. लिहून घ्या हा 5वा पॉईंट. बघा आता लास्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड आणि कंडिशनल मूडमध्ये अजून 2 पॉईंट आहे. एक 6वा आणि 7वा आणि संपला एम मूड. 6वा पॉईंट काय आहे की आपण विश एक्सप्रेस करतो किंवा होप एक्सप्रेस करतो किंवा डिझायर एक्सप्रेस करतो. तर त्यामध्ये काही फ्रेजेस वापरल्या जातात. आपण म्हणतो ना की देव तुझं बरं करो, गॉड ब्लेस यू. आपल्या दिवाळीचा एक मेसेज येतो सगळ्यांना, मे दिस दिवाळी गिव्स यू प्रॉस्पेरिटी अँड हॅपीनेस टू युअर फॅमिली फ्रॉम XYZ. तर ते जे वाक्य असतात ते एक फ्रेज आहे एक्सप्रेस करण्याचं. जसं हॅपी बर्थडे बघा, हॅपी बर्थडे पण ही फ्रेज आहे. आपण विश एक्सप्रेस करतो, डिझायर एक्सप्रेस करतो. त्याचे काही म्हणी आहेत त्या पण खोटारड्याच असतात. पण मग बघा ह्या ज्या फ्रेजेस आहे यांचा समावेश आपण सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो. आता बोलो गॉड ब्लेस यू, मग आपण म्हटलं की खरंच त्याला गॉड ब्लेस करतो का? नाही, हे फक्त विश आहे, खोटारडा आहे. दुसरं, गॉड सेव्ह द प्रेसिडेंट, गॉड सेव्ह द प्राईम मिनिस्टर, गॉड सेव्ह द ॲक्टर, गॉड सेव्ह द किंग. बाबा त्याचं देव बरं करो, त्याचं बरं करून म्हणजे त्याला नको मारायला पाहिजे, हे पण विश आहे. हेवन हेल्प अस, आपण यातना व्यक्त करतो की बाबा मला मदत करा. लॉंग लिव्ह इंडियन रिपब्लिक, म्हणजे हे आपलं इंडियन रिपब्लिक जास्त काळ टिकलं पाहिजे. गॉड बी विथ यू, म्हणजेच ह्या सगळ्या एक्सप्रेशनच्या ह्या फ्रेजेस आहेत ज्या विश एक्सप्रेस करतात. ह्या खोटारड्या आहेत, फक्त आपण एक्सप्रेस करतो, रियालिटीमध्ये होत नाही. यांचा समावेश आपण सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो, कारण हे सुद्धा खोटारडं आहे. नंबर नेक्स्ट बघा 7वा पॉईंट आहे वुड रॅदरचे वाक्य. वुड रॅदर आहे ना, वुड रॅदरचे वाक्य काय करतात, आपल्याला प्रेफरन्स सांगतात की याच्यापेक्षा ते केलं बरं पडेल, यापेक्षा ते झालं असतं तर बरं झालं असतं. प्रेफरन्सच्या वाक्यांचा समावेश सुद्धा आपल्या सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो. म्हणजे काय, आय वुड रॅदर यू वेंट बाय एअर, म्हणजे मला असं वाटतं की तू बाबा एरोप्लेनने गेला पाहिजे, हे त्याचं प्रेफरन्स आहे. दे वुड रॅदर यू पेड बाय चेक, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी तुला चेकने पैसे दिले पाहिजे होते, म्हणजे प्रेफरन्स. थोडक्यात वुड रॅदरचं वाक्य दिसलं ना की ते वाक्य सब्जेक्टिव्ह मूडचं असतं, एवढं लक्षात ठेवा. हे वुड रॅदरचं वाक्य, सॉरी वुड रॅदरचे वाक्य आणि या सगळ्या ह्या ज्या कंडिशनल फ्रेजेस आहेत म्हणजे विशच्या ज्या फ्रेजेस आहेत यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो. आणि इथं सब्जेक्टिव्ह मूड किंवा कंडिशनल मूड संपलाय. पुन्हा सांगतो मी याच्यात काय होतं, सब्जेक्टिव्ह मूड आणि कंडिशनल मूडमध्ये खोटारडे वाक्य असतात. पहिला होता कंडिशनल वाक्यांचा, कुठले अनरिअल कंडिशन, इफ आय वेअर यू, हॅड आय बीन देअर. दुसरं होतं इट इज टाइम, इट वॉज टाइम, इट इज अबाउट टाइमच्या वाक्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मूड होतो. तिसरा पॉईंट काय होता, ॲज इफ, ॲज दो, जणू काय, जसे काही, ठीक आहे ना, त्यांचा वाक्यांचा समावेश सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो. नंतर काय शिकलो आपण की पर्पजचे वाक्य जे असतील दॅट सो दॅटने जोडलेले त्यांचाही समावेश आपल्या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो. त्यानंतर हे 2 पॉईंट बघा, विश, होप, डिझायरचे वाक्यांचा समावेश, तसे वुड रॅदरच्या वाक्यांचा समावेश, या सगळ्यांचा समावेश आपला सब्जेक्टिव्ह किंवा कंडिशनल मूडमध्ये होतो. संपला आहे. आता लास्ट पॉईंट बघू आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स. तो आपण डिटेल शिकलो आहे सुरुवातीलाच. इम्परेटिव्ह काय, V1 ने सुरुवात होणारे वाक्य, मग तेच वाक्य म्हणजेच इम्परेटिव्ह मूड. क्लिअर, ठीक आहे. हे लिहून घ्या. आपण लास्ट पॉईंट शिकू, त्यानंतर सगळे क्वेश्चन घेऊ आपण याच्यावरती. बघ आपला मूड चॅप्टर मधला 3रा पॉईंट आहे, 3रा प्रकार आहे आणि शेवटचा प्रकार आहे मूड चॅप्टर संपताय. पहिला प्रकार काय होता, इंडिकेटिव्ह मूड. ठीक आहे, त्यामध्ये आपण बघितले टेन्सचे वाक्य, इंट्रोगेटिव्हचे वाक्य. दुसरा होता आपला सब्जेक्टिव्ह मूड किंवा कंडिशनल मूड, त्यामध्ये होतं सगळे अनरिअल गोष्टींचे वाक्य, त्या फ्रेजेस होत्या. आणि तिसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच इम्परेटिव्ह मूड. तर बघा V1 ने सुरू होणाऱ्या वाक्याचा समावेश इम्परेटिव्ह मूडमध्ये होतो. V1 माहिती आहे तुम्हाला, फक्त V1 सुद्धा कंप्लीट वाक्य असतं. ठीक आहे, वर्ब म्हणजे वाक्य, त्याला क्लॉज पण म्हणतो आपण. V1 संपलं वाक्य. गो, कम, स्टँड, सीट, स्माईल, थिंक, हे सगळे कंप्लीट वाक्य आहेत. क्लिअर. मग आता त्याच्यामध्ये 3 प्रकार केले आहेत मी. 3 प्रकार जरी केले तरी सगळ्यांची सुरुवात V1 नेच आहे. पहिला प्रकार आहे कमांड किंवा ऑर्डर, एखाद्याला ऑर्डर देणे. बघा, वेट देअर हे ऑर्डर आहे. त्यानंतर कम हिअर हे ऑर्डर आहे. त्यानंतर स्टँड अप ही ऑर्डर आहे. ओपन युअर बुक ॲट पेज 7 ही ऑर्डर आहे. हे सगळे V1 आहे. बघा, वेट, ओपन, कम, स्टँड,
हे सगळे V1 आहे. ही झाली ऑर्डर किंवा कमांड. दुसरा प्रकार आहे एक्झॉर्टेशन. हा शब्द महत्त्वाचा आहे. एक्झॉर्टेशन म्हणजे काय, एखाद्याला वारंवार एखादी गोष्ट वाजवून सांगणे की बाबा हे कर हे कर हे कर, अर्ज करणे, किंवा त्याला रिक्वेस्ट पण म्हणू आपण. पण रिक्वेस्ट कशी सॉफ्ट असते, पण एक्झॉर्टेशन कसे वारंवार सांगतं. एखाद्याला सुट्टे मागतो आपण, पैसे सुट्टे दे रे, दे ना मला सुट्टे, अरे दे ना बाबा सुट्टे, वारंवार आपण त्यांना रिक्वेस्ट करतो, ते असतं एक्झॉर्टेशन. हा शब्द आला 4 पर्यायामध्ये इंजिनिअरिंग 2016ला. आपण तो प्रश्न घेऊ. ठीक आहे. अर्ज म्हणजेच काय, मनातली कळकळ इच्छा सांगणे की बाबा हे कर. रिक्वेस्ट पण तेच आहे. मग बघा, बी स्टेडी, आयुष्यामध्ये स्टेडी राहा म्हणजेच काय, सातत्य ठेव. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, हा राज्यशाह 19चं वाक्य आहे. तुझ्या तब्येतीची काळजी घे बाबा. ठीक आहे. नंतर बघा, ट्राय टू डू बेटर, काहीतरी वेगळं कर. प्लीज हेल्प मी. मग यामध्ये हा टेक V1 आहे, हे हेल्प V1 आहे, ट्राय V1 आहे, बी V1 आहे. हे सगळे इम्पॉर्टंट सेंटेन्सचे वाक्य आहे. हे रिक्वेस्ट सांगताय किंवा हे एक्झॉर्टेशन म्हणजेच वारंवार विनवणी सांगताय ते. पुढचं बघा, लास्ट आहे इंट्रेटी किंवा प्रेयर. इंट्रेटी किंवा प्रेयर म्हणजे काय, की एखाद्याची विनवणी करणे की बाबा मला हे द्या, प्रे करणे हात जोडून. मग देवाला करतो आपण किंवा वरिष्ठांना करतो, तर इंट्रेटीज त्याला प्रेयर म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवा, 4 पर्याय येतात. इंट्रेटी म्हणजेच प्रे करणे, भीक मागणे, थोडक्यात बेग. बघा, हॅव मर्सी अपॉन अस, आमच्यावर दया करा, कृपया आम्हाला सोडून द्या. हॅव V1 आहे त्यातला. गिव्ह अस दिस डे अवर डेली ब्रेड, आपण देवाला विनवणी करतो, बाबा आजचा दिवस सुखाचा जाऊ दे, मला सुख दे. तर हे सगळी प्रेयर आहे आपण. ठीक आहे. हा हॅव, हा गिव्ह V1 आहे. आणि हे काय करतात, इंट्रेटी इंडिकेट करतात किंवा प्रेयर. MPSCला खूप स्मार्ट आहे, त्याने हेच वाक्य दिलं आणि म्हटलं हे काय इंडिकेट करताय, एक्झॉर्टेशन, कमांड, रिक्वेस्ट आणि नंतर इंट्रेटी 4 पर्याय दिलाय. म्हणून हे शब्द मी मुद्दाम लिहिले आहेत. हे शब्द MPSC विचारतायत, ते बघू आपण. मी तुम्हाला दाखवतो प्रश्न याचे. ठीक आहे. हा होता इम्परेटिव्ह मूड आणि संपलाय चॅप्टर मूडचं. इथून पुढचे सगळे चॅप्टर असे छोटे छोटे आहेत. क्वेश्चन टॅग असेल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी असेल, एकदम छोटे छोटे चॅप्टर आहेत हे. पण इंटरेस्टिंग आहे, म्हणजे सोपे नाही आहेत, छोटे पण सोपे नाही आहेत ते. हा आपला मूड होता. मूड काय, तर कुठल्या मॅनरमध्ये वर्ब वापरलाय वाक्यामध्ये, त्याचं एक्सप्रेशन म्हणजे मूड. त्याचे 3 प्रकार बघितले आपण, इंडिकेटिव्ह, सब्जेक्टिव्ह म्हणजे कंडिशन, आणि तिसरं म्हणजे इम्परेटिव्ह. तुम्ही सगळं लिहून घ्या. मग आता आपण पहिल्या पेजपासून लास्ट पेजपर्यंत जेवढे प्रश्न आले आहेत सगळे सॉल्व्ह करू. बघा, आता सगळे प्रश्न घेऊ आपण मूड या चॅप्टरवरती. पहिला प्रश्न आहे पेज नंबर 5, राज्यशाह 16, पेज नंबर 5. त्यातील क्वेश्चन नंबर आहे 73. 5 पेज नंबर 73 नंबरचा क्वेश्चन आहे. विच मूड इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. गो देअर. गो V1 आहे, हे ऑर्डर आहे म्हणजे आलं हे माझं इम्परेटिव्ह सेंटेन्स. उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचं पेज, त्यातील 93 नंबरचा क्वेश्चन. राज्यशाह 17, 20 नंबरचं पेज, त्यातील 93 नंबरचा क्वेश्चन. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ द इम्परेटिव्ह मूड. आता इम्परेटिव्ह मूडचे विचारले वाक्य. पहिलं, गॉड ब्लेस यू. ही म्हण आहे, गॉड ब्लेस यू. ही फ्रेज आपण कुठे वापरतो, इम्परेटिव्ह मध्ये नाही, ही वापरतो आपण सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. दुसरं, लिव्ह लॉंग द क्यू, सॉरी लॉंग लिव्ह द किंग, ही सुद्धा फ्रेज आहे, विश एक्सप्रेस करते, हे पण आपण वापरतो सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. तिसरं, हरी अप. हरी हा V1 आहे म्हणजे माझं C फक्त इम्परेटिव्ह मूड आहे. AB आहे, हे दोन्ही सब्जेक्टिव्ह मूड आहे, कारण त्याच्या फ्रेजेस आहे विश आणि डिझायरच्या, त्या सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतात. आणि हे दोन्ही वाक्य राज्यशाह 19ला कॉपी आहे. लॉंग लिव्ह द किंग, हरी अप, गॉड ब्लेस यू लक्षात घ्या, कॉपी आहे पुढे. हे राज्यशाह 17 झालं. पुढचा प्रश्न बघा, राज्यशाह 18, पेज नंबर 26. पेज नंबर 26 त्यातील 64, 26 त्यातील 64. गॉड ब्लेस यू, पुन्हा आलंय गॉड ब्लेस यू. काय असणार आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे, कारण ही म्हण आहे गॉड ब्लेस यू, लॉंग लिव्ह द किंग, हेल्प गॉड हेल्प अस, हेवन हेल्प अस, या सगळ्या फ्रेजेस ज्या असतात त्या सगळ्या सब्जेक्टिव्ह मूड वापरतो आपण. तेच वाक्य कॉपी पेस्ट आहे म्हटलं मी तुम्हाला. राज्यशाह 17च 18ला कॉपी पेस्ट आहे. आता राज्यशाह 19ला बघा, पेज नंबर 35, त्यातील 52 नंबरचा क्वेश्चन आहे. 35ला 52. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. मग अशी म्हटलं मी, टेक केअर ऑफ युअर हेल्थ हे वाक्य आहे. मग टेक हा V1 आहे, हे माझं इम्परेटिव्ह मूड आहे. मी तुम्हाला म्हटलं की राज्यशाह 16, 17, 18, 19 4ही वर्षी जर कुठल्या टॉपिकवर प्रश्न असेल तर तो आहे मूड. त्यामुळे मूड चॅप्टर करून ठेवा, एक प्रश्न येतो आणि सोपा आहे चॅप्टर खूप. पुढचा प्रश्न आपला कंबाईन 2016, सॉरी कंबाईन 2018. बघा, पेज नंबर 51. 51ला 59, कंबाईनला प्रश्न आहे 51ला 59. इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. द सेंटेन्स अबो इज सब्जेक्टिव्ह, इम्परेटिव्ह, इंडिकेटिव्ह. आता बघा, दॅटने वाक्य जोडलाय, दॅट
दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट आणि लेसने जोडलेले वाक्य हे कसे असतात? हे असतात पर्पजची, आणि पर्पजच्या वाक्यांचा समावेश हा आपला सब्जेक्टिव्ह मोडमध्ये होतो, म्हणजेच कंडिशनल मोडमध्ये येतो. त्यांनी तर डोकं लावलं, त्याने मुद्दाम इम्परेटिव्ह शब्द ॲड केला. मग लोकांना वाटेल इम्परेटिव्ह शब्द आहे म्हणून इम्परेटिव्ह मूड आहे. हा अजिबात नाही. हे वाक्य माझं सब्जेक्टिव्ह मूडचं आहे, कारण हे वाक्य माझं पर्पजचं आहे, दॅटने जोडलं आहे. इट इज इम्परेटिव्ह म्हणजे खूप महत्त्वाचं आहे दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन, की त्याने पटकन पुढची प्लेन कॅच केली पाहिजे. क्लिअर? हे माझं सब्जेक्टिव्ह मूड उत्तर आहे. माझं इम्परेटिव्ह शब्द आहे म्हणून इम्परेटिव्ह मूड नाही आहे. हा समजून घ्या आधी. हे इम्परेटिव्ह मूड तेव्हाच होतो जर त्याचं V1 ने सुरुवात असेल तर. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे बघा, डिपार्टमेंटल PSI 17, डिपार्टमेंटल PSI 71 नंबरच्या पेजला आहे, 71 नंबरच्या पेजला या, त्यातील 88 नंबरचा प्रश्न. 71 त्यातील 88. बी रेग्युलर इन युअर स्टडीज. हे बघा इथं म्हटलं होतं मी, इथे बी स्टेडी, ट्राय टू डू बेस्ट, हे बीने सुरुवात आहे. तर त्याने म्हटलं आहे बी रेग्युलर इन युअर स्टडीज. मग हे वाक्य आहे का? बी V1 आहे, तर त्याने कमांड आहे का? ही नाही आहे. प्रेयर आहे का? नाही आहे. डिझायर आहे का? नाही. तर एक्झॉर्टेशन आहे, म्हणजेच रिक्वेस्ट आहे. तर एक्झॉर्टेशन, अर्ज आणि रिक्वेस्ट म्हणजे काय? एखाद्याला वारंवार सांग बाबा हे कर, हे कर, हे कर तू. तर काय होतं? बी रेग्युलर इन युअर स्टडीज, तू तुझ्या स्टडीमध्ये रेग्युलर राहा, ही त्याला अर्ज करतोय तो. इथं एक्झॉर्टेशन आहे, म्हणून उत्तर माझं 3. ठीक आहे? हे वाक्य लिहून घ्या, वाटल्यास तुम्ही इथं ॲड करणार आहात. एक्झॉर्टेशनमध्ये वाटल्यास ॲड करून घ्यायचं होतं म्हणून 5वं म्हणून वाक्य. बघा STR 2018 पुढचा प्रश्न. 124 पेज नंबर, 124, 124 पेज नंबर, त्यातील 88 नंबरचा प्रश्न आहे. 88. बघा ते सी वाक्य कॉपी आहे पुन्हा. सी वाक्य, लॉंग लिव्ह द किंग. मिळालं का? कॉपी दे. प्रश्न काय बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस दॅट एक्सप्रेस सब्जेक्टिव्ह मूड पाहिजे आपल्याला. सब्जेक्टिव्ह मूड विचारला आहे की सब्जेक्टिव्ह मूड कुठे? पहिलं, बिहोल्ड द ड्रीमर कम्स. बिहोल्ड हा V1 आहे. बिहोल्ड, बिहेल्ड, बिहेल्ड, बिहोल्डिंग हा V1 आहे. मग जर V1 आहे ते आला माझं इम्परेटिव्ह मूड. पहिलं इम्परेटिव्ह मूड आहे, ए येणार नाही. पहिलं ऑप्शन आणि चौथा ऑप्शन कटला माझा. दुसरं, मर्डर दो इट हॅव नो टंग विल स्पीक. बघा, मर्डर दो इट हॅव नो टंग विल स्पीक. वारंवार वाचा ते. मर्डर, मर्डर काय असतो? जरी त्याला जीभ नसली तरी बरंच काही तो बोलून जातो. तर बघा मर्डर काय की जरी त्या जीभ नसली, आता हे अलंकारिक बोललेलं आहे आपण, म्हणजे खून, मर्डर, ज्याला जीभ नसली, मर्डरला जीभ नसली तरी तो बरंच काही बोलून जातो, बरंच काही बोलून जातो. ठीक आहे? असं वाक्य तिथं. मग आता जरा विचार करा, हे काल्पनिक वाक्य आहे, हे खोटारडं वाक्य आहे. ह्या मृत गोष्टींची सजीव गोष्टींची तुलना केलेली आहे. म्हणजे मी हे माझं घड्याळ आहे, माझा मित्र आहे, माझ्याशी ते बोलताय की बाबा तू जास्तच बोलतो, असं काहीतरी बोलताय. म्हणजे माझं पुस्तक माझ्याशी बोलताय. मी या इमॅजिनरी कन्सेप्टबद्दल बोलतोय. मग इमॅजिनेशन हे सगळं खोटारडं आहे. मग सगळ्या खोटारड्या गोष्टींचा समावेश कुठं होतो? सब्जेक्टिव्ह मूडमध्ये, अनरिअल कंडिशनमध्ये. मग दुसरं वाक्य माझा सब्जेक्टिव्ह मूड आहे, कारण ते खोटारडा आहे, इमॅजिनरी आहे. तिसरं, लॉंग लिव्ह द किंग, हे विश आणि डिझायरची फ्रेज आहे, जे आपण सब्जेक्टिव्ह मूड वापरतो, जे राज्याच्या 16ला आहे, राज्याच्या 18ला पण आहे. मग बी आणि सी माझं उत्तर आहे. क्लिअर? BC म्हणजे 2 उत्तर आहे माझं. पुढचा प्रश्न बघा, असिस्टंट 2016ला 135 पेज नंबर, त्यातील 87 नंबरचा क्वेश्चन आहे. 135 त्यातील 87. माय मदर टेल्स अ स्टोरीज, इफ इट रेन्स आय शॅल नॉट वर्क, आय रन फास्ट दॅट आय मे विन द रेस. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस दॅट एक्सप्रेस सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह मूड विचारला आहे. पहिलं वाक्य, माय मदर टेल्स अ स्टोरीज, प्रेझेंट टेन्स वाक्य आहे, हे झालं माझं इंडिकेटिव्ह मूड. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट आहे, हे प्रेझेंट टेन्स आहे, हे साधं वाक्य, हे झालं माझं इंडिकेटिव्ह मूड. इफ इट रेन्स आय शॅल नॉट वर्क, हे रिअल कंडिशन आहे. रिअल कंडिशन पुन्हा हे झालं इंडिकेटिव्ह मूड. रिअल कंडिशनच्या वाक्याचा समावेश इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. तिसरं, आय रन फास्ट दॅट आय मे विन द रेस, हे दॅटने जोडलं वाक्य. दॅटने जोडलं वाक्य जे असतं पर्पजचं वाक्य म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड. मग ओनली सी इज माय आन्सर. ओनली सी म्हणजे 4 उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, एक्सरसाइज 17. एक्सरसाइज म्हणजे 174 पेज नंबर, 174 पेज, त्यातील 86 नंबरचा क्वेश्चन आहे. 174 त्यातील 86. आयडेंटिफाय द करेक्ट मूड ऑफ द गिवन सेंटेन्स. रन टू द शॉप. रन V1 आहे, V1 ने सुरुवात झाली आहे. मग आता काय असणार आहे? इम्परेटिव्ह मूड आहे काय? येस, 2 उत्तर आहे माझं. पहिला इंडिकेटिव्ह मूड, चौथा सब्जेक्टिव्ह मूड, तिसरा त्याने कुठला तरी वेगळाच मूड टाकला, इंट्रोगेटिव्ह मूड. असा काही मूड नसतो. रन हा V1 आहे, V1 ने सुरुवात होणाऱ्या वाक्यांची सुरुवात इम्परेटिव्ह मूडची असते, म्हणून उत्तर माझं 2 आहे. टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न आहे पुढचा. टॅक्स 16, 203 पेज नंबर, 203. 203 मध्ये 70 नंबरचा क्वेश्चन आहे. 70. आयडेंटिफाय द मूड. स्पीक, फक्त V1 आहे. मग V1 म्हणजे आली ही कमांड किंवा ऑर्डर आली. मग कुठलं असणार आहे?
याला माझं इम्परेटिव्ह मूड. उत्तर आहे 3. बघा पुढचा प्रश्न आहे फॉरेस्ट 2017ला, फॉरेस्ट 2019ला सॉरी फॉरेस्ट 2019चा क्वेश्चन आहे. 252 पेज नंबर, 252 पेज नंबर, त्यातील आहे 36 नंबरचा प्रश्न. 36 हे पुन्हा कॉपी ही फ्रेज. 36 नंबरचा क्वेश्चन, हेवन हेल्प अस. आता ही विनवणी करतोय तो, मग हेवन हेल्प अस काय असणार आहे? हे आहे आपलं सब्जेक्टिव्ह मूड, ज्यामध्ये जे आपण फ्रेजेस वापरतो की गॉड ब्लेस यू, हेवन हेल्प अस, तर ते फ्रेज आहे ज्यामध्ये विश डिझायर एक्सप्रेस करतोय, तर ते माझं सब्जेक्टिव्ह मूड आहे. उत्तर आहे 3. तो जो चौथा ऑप्शन आहे रिलिजियस मूड, तसं काही नसतं, ते फक्त 4 पर्याय देण्यासाठी लिहिलं आहे त्याने, ते लिहावं लागतं 4 पर्याय बनण्यासाठी. बघा पुढचा प्रश्न आहे 262 पेज नंबर, 262 पेज नंबर. 262 म्हणजे इंजिनिअरिंग 16. 262ला 91 नंबरचा क्वेश्चन आहे. 262ला 91 नंबरचा क्वेश्चन आहे. वी रिकमेंडेड दॅट द सबस्क्रिप्शन बी इन्क्रीज टू 10 रुपीज. बघा दॅटने जोडलं, हे वाक्य लिहिलं आहे आपण नोटबुकमध्ये. दॅटने जोडलं आहे वाक्य, म्हणजे हे वाक्य माझं पर्पजचं आहे आणि पर्पजच्या वाक्याचा समावेश सब्जेक्टिव्ह मूडमध्ये होतो. मग आता सब्जेक्टिव्ह मूड आपलं उत्तर आहे, मग उत्तर आहे माझं 2. दॅटने जोडलं आहे, वी रिकमेंडेड दॅट. उत्तर 2 आहे. बघा पुढचा प्रश्न आहे पुन्हा इंजिनिअरिंग 17ला 265 पेज नंबर, 265 पेज नंबर, त्यातील 55 नंबरचा प्रश्न आहे. 265ला 55 नंबरचा प्रश्न आहे. इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. आता हे खरं आहे, प्रेझेंट टेन्सची कंडिशन आहे, म्हणजे रिअल कंडिशन आहे. रिअल कंडिशनचा समावेश कुठे होतो? इंडिकेटिव्ह मूडमध्ये होतो. मग उत्तर आहे माझं इंडिकेटिव्ह मूड, म्हणजे उत्तर आहे 1. ठीक आहे, एवढे मूडवरचे प्रश्न होते, म्हणजे याच्यात प्रश्न आता नाही आहे. एवढेच प्रश्न सगळे डिटेल घेतले आपण, आता आलेले सगळे प्रश्न घेतलेत, एकही प्रश्न उरला नाही आहे. जर कुठला चुकून राहिला असेल तो ॲट द एंड बॅच संपल्यानंतर सगळे घेणार आहे मी ते. आणि तो राहिला असेल मला कसं कळेल? ते मला कळतं, तेवढा 6 सेन्स आहे मला की कुठला प्रश्न मी घेतला आहे कुठला नाही घेतला. ते सगळे ॲट द एंडला आपण एक्सप्लेन करू. क्लिअर? तर मूड चॅप्टर संपला आहे. याच्यानंतरचं चॅप्टर असेल आपलं ते असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि असेल क्वेश्चन टॅग, त्यानंतर असेल एक्सक्लेमेटरी, आणि नंतर पुढचे असतील आपले चॅप्टर 3 फक्त मेगा चॅप्टर, आर्टिकल, त्यानंतर होईल डायरेक्ट इनडायरेक्ट, आणि त्यानंतर होईल प्रिपोजिशन. क्लिअर? संपलं मग आपलं ग्रामर. मग आपण ओकॅब्युलरीकडे टर्न करू. ठीक आहे, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.